एक तर संजय राऊत साहेबांनी कुठेतरी परिस्थिती समजून घेतली पाहिजे. पण ठीक आहे, त्यांनी टीका केली, ती टीका योग्य नाही. राऊत साहेबांचा आम्हाला आदर आहे, पण साहेबांच्या बाबतीतली ही जी प्रतिक्रिया आहे ती कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं चुकीची आहे. एक तर संजय राऊत साहेबांनी कुठेतरी परिस्थिती समजून घेतली पाहिजे. त्या दिवशी आपण जर बघितलं तर पवार साहेब इथं का आले होते, तर महाराष्ट्र कर्नाटकाचा सीमेचा प्रश्न होता. माजी मुख्यमंत्र्यांना तिथं बोलवण्यात आलं होतं आणि पवार साहेबांनी त्यांच्या काळामध्ये हा प्रश्न 99% सोडवला होता. 1% हा प्रश्न राहिला, तो सुद्धा काही सामाजिक तिथले पदाधिकारी कार्यकर्ते होते, काही संघटनेचे, त्यांच्या अधिकच्या मागण्या आल्यामुळे तो विषय तिथं प्रलंबित पडला. नाही तर हा जो भाग आहे जो कर्नाटकात आहे तो आपल्या महाराष्ट्रात आला असता. मग पवार साहेब त्या बैठकीला जेव्हा आले तेव्हा तो विषय त्यांनी घेतलाच. त्याच्याच बरोबर शिक्षक जे आता आंदोलन करतायत आता आझाद मैदानला, तोही मुद्दा घेतला आणि एमपीएससी विद्यार्थ्यांचा मुद्दा घेतला. पवार साहेबांना चालत असताना बऱ्याच वेळा त्रास होतो, त्यामुळे काही आमदारांनी त्यांना, म्हणजे आमच्या पक्षातल्या आमदारांनी सांगितलं, साहेब आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. आणि मग तिथं कुठं बसायचं, तर जवळचं कार्यालय हे एकनाथ शिंदे साहेबांचं होतं. पवार साहेब हे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री आहेत. आणि पवार साहेबांसारखा मोठा जो देशातला सगळ्यात मोठा आणि सिनियर व्यक्ती, नेता जर आपल्या अधिवेशनामध्ये तिथं आला असेल, या परिसरामध्ये आला असेल, तर मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, नेते, आमदार हे त्यांना भेटायला येतात. त्यामुळे तुम्ही या दृष्टिकोनातून, म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा ही आपली संस्कृती आहे की मोठा नेता आला तर त्याला भेटायचं, सत्कार करायचं. त्यामुळे संस्कृतीच्या अँगलनी बघणं हे जास्त महत्वाचं आहे. पण ठीक आहे, त्यांनी टीका केली, ती टीका योग्य नाही हे मात्र या ठिकाणी मी सांगतो. समजून घेऊन भूमिका मांडणं हे जरा जास्त योग्य ठरू शकलं असतं. नक्कीच राऊत साहेबांचा आम्हाला आदर आहे, पण साहेबांच्या बाबतीतली ही जी प्रतिक्रिया आहे ती कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं चुकीची आहे.